नमस्कार. आज आम्ही सावरकर सदन आणि सावरकर स्मारक या दोन्ही ठिकाणी भेट दिली. खरं जेव्हा आम्ही सावरकर सदनाला भेट दिली, तेव्हा जिथे सावरकरांनी आपलं शेवटचं आयुष्य घालवलं आणि शेवटचा श्वास घेतला, तिथे मिळालेली म्हणजे त्यांना मिळालेली मानपत्र आणि हे सगळं बघून भारावून झालं, की ज्यांनी अख्ख्या देशाला एवढी प्रेरणा दिली, स्वातंत्र्य लढ्यासाठी एवढी प्रेरणा अनेक क्रांतिकारकांनी त्यांच्याकडून घेतली आणि ती आज आपल्याला तिथे जाता येते. आपण आम्हाला जाऊ शकलो आणि ती प्रेरणा घेऊ शकलो याचा खरंच अभिमान वाटतो आणि आम्हाला नक्कीच त्याच्याकडनं प्रेरणा घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे आम्ही येऊन आलो वेगवेगळे इथे आल्यानंतर शूटिंग असेल, तायक्वांदो असेल, बाकी जे साहसी खेळ आणि सरांनी पण सांगितलं की जे सैन्य भरती हे जे त्यांचं उद्देश होतं की आपल्याला तिकडे जाऊन आपल्या शस्त्र चालवायला शिकायला पाहिजे. तर हे कुठेतरी जाणवलं की आपल्याला जी गरज आहे की जे आपल्याकडनं होत नाही. बऱ्याच वेळेला आपण खूप म्हणजे आपण जसं आता त्यांनी सांगितलं की हिंदू धर्मामध्ये खूप आपण सहिष्णू व्हायला जातो, पण तसं व्हायला नको आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन कुठेतरी आपण आता कणखर व्हायला सुरुवात करायला पाहिजे याची प्रेरणा मिळाली. आणि खरंच लाईट अँड साऊंड शोबद्दल बोलायचं झालं तर अप्रतिम, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच म्हणू शकत नाही. आज ज्या नवीन पिढीला ज्या वेगळ्या तंत्रज्ञानाची गरज आणून सावरकरांचे विचार पोहोचवायला पाहिजेत, ते तंत्रज्ञान वापरून पोहोचवल्यामुळे ते नक्कीच सगळ्या नवीन पिढीला सुद्धा म्हणजे मनाला जाऊन भेटतील आणि त्याच्यातनं नक्कीच त्यांना प्रेरणा घेता येईल. नमस्कार, मी सागर कुलकर्णी. अभिनव कला भारती ही रांगोळी क्षेत्रामध्ये काम करणारी पुण्यामध्ये संस्था आहे. या संस्थेतर्फे आम्ही आज सावरकर स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादरला जे आहे तिथे आपण सगळ्या मुलांना भेट द्यायला घेऊन आलो होतो. दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमचा वेळ कसा गेला हे कुणालाच कळलं नाही. सावरकरांचं जे भविष्यकालीन दृष्टिकोन होता, ज्या अनुषंगानं आपण स्मारकाकडे बघायला जातो, ते त्याच्या व्यतिरिक्त सावरकरांच्या दृष्टिकोनातलं स्मारक आम्हाला आज इथे दादरमध्ये बघायला मिळालं. आणि मुलं आलेली सगळी त्याच्यातनं अनेक आणि स्फूर्ती घेतली. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांच्या सामील व्हायचं असं त्यांनी ठरवलं, माहिती घेतली उपक्रमांची. आणि रात्रीचा जो लाईट अँड साऊंड शो होता त्याच्यामध्ये तर तो अप्रतिम, म्हणजे शब्द कमी पडतील ते सांगण्यासाठी, इतका सुंदर शो आम्हाला बघायला मिळाला. आणि थोडक्यात अगदी 30-40 मिनिटामध्ये सावरकरांचा जीवनपट आपल्याला ध्वनिचित्रमुद्रणाद्वारे सगळ्यांना बघायला मिळतोय. ही अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद बाब आहे आणि सगळ्यांनी ह्या स्थळाला भेट द्यायला पाहिजे. अनेकांना माहीत नाही आहे की असं स्मारक मुंबईमध्ये आहे आणि लाईट अँड साऊंड शो आहे. तर माझं आव्हान आहे सगळ्यांना की सगळ्यांनी आवर्जून याला भेट द्या.